नमस्कार कृषी मित्रांनो, मी सखाराम राठोड STR ॲग्री कोच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। कृषी मित्रांनो, सगळ्यांचं लक्ष लागून आहे की 2024 मध्ये कापसाचे भाव कधी वाढणार याकडे लक्ष वेधून आहे। तर आज मी आपल्या सगळ्यात जे गरजेचं आहे ते म्हणजे कापसाचे भाव 2024 मध्ये कधी वाढणार या संदर्भामध्ये आज मी आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जे मार्केट आहे आणि त्या रेटचं कोणत्या घटकावर बाबी अवलंबून राहतात ह्या विषयावर मी आज आपणास इथे सविस्तर आपणास माहिती देणार आहे। तर कृषी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यूट्यूब चॅनलवर STR ॲग्री कोच यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे जे येणारे नवीन व्हिडिओ हे सगळ्यात आधी आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजचा विषय सुरू करूया आपण। 2024 मध्ये कापसाचे भाव कधी वाढणार। तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम मी सांगू इच्छितो की राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हे जे निर्यात जे धोरणे आहेत याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। तर जे कृषी तज्ञ आहे यांच्या सांगण्यानुसार जे स्थानिक परिस्थिती आहे, जेणेकरून नैसर्गिक जी स्थानिक परिस्थिती आहे, मालाच्या उत्पन्नाच्या जी घट आहे याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे। खरं तर कापसाच्या किमतीच्या भविष्यातील जे ट्रेंड आहे त्याच्यावर ह्या गोष्टी निर्यात कशा पद्धतीचे होते तसंच आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जे उत्पन्न आहे आंतरराष्ट्रीय किंवा इतर देशांमध्ये जे उत्पन्न आहे याच्यावर सुद्धा कापसाचे दर ठरले जातात। कारण कापूस हे आंतरराष्ट्रीयच्या मार्केटच्या हिशोबाने हालचाल हे रेट कमी जास्त होऊ शकतात। बऱ्याच वेळेला आंतरराष्ट्रीयच्या हालचाली हे कमी जास्त होत असल्यामुळे रेट हे स्थिरावलेले नाहीये। तरी पण मी आपणास एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो की येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये, कारण ह्या वर्षी जे नैसर्गिक परिस्थिती आहे ही पाहिजे त्या प्रमाणात नसल्यामुळे 2 ते 3 महिन्यामध्ये कापसाच्या भावाचा एक चांगल्या प्रकारे एक चांगले रेट भेटतील असं एक कृषी तज्ञांचा अंदाज आहे। तरी कृषी बांधवांनो, आपल्याकडे जे आयात धोरण आहे किंवा निर्यात धोरण आहे याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात। जे स्टेपल्स आहेत त्या स्टेपलनुसार जे हमी भाव आहे त्याच्यामध्ये हे शासनाने चांगल्या प्रकारे रेट दिले आहे। तरी स्थानिक जे मार्केट आहे, जसं आपल्याकडे मानवत मार्केट आहे, जर आजची कंडिशन पाहिली तर चांगल्या नंबर 1 क्वालिटीचा जो कापूस आहे हे 7030 रुपयापर्यंत गेलेले आहे। रेंटच म्हणजे जे पावसामध्ये भिजलेले आहे हे 6530 रुपयाच्या आसपास सरासरी त्याचे रेट गेलेले आहेत। खरं तर कापसाचे रेट हे जसं महाराष्ट्र शासनानं सांगितल्यापर्यंत एक 9,000 पर्यंत 2 ते 3 महिन्यापर्यंत रेट जाऊ शकतात असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कृषी बंधूंनो, आपणास जे हे निर्यात धोरण आहेत या संदर्भामध्ये जागतिक पातळीवर जी हालचाली आहे ह्या गोष्टी बऱ्याच याच्यावर डिपेंड कापसाच्या भावावर डिपेंड करतात। तरी पण आपल्याला कृषी भाव आणि तसेच प्रत्येक मसालेवर्गीय किंवा भाजीपालाविषयी तसेच फळबागा याविषयी आपणास जर सविस्तर माहिती हवी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मला कॉमेंट करा, जेणेकरून मी तुम्हाला त्या विषयावर व्हिडिओज बनवून देईल किंवा तुम्हाला माहिती पुरवण्याचं काम करेल। त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ हे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।